नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण असा मुद्दा घेतला आहे की जे आपलं आता हिवाळी जे पीक आहे, जे सोयाबीन निघल्यावर आपण भाजीपाला करतो, त्यावर थंडीमध्ये कोणतंही पीक झपाट्यानं वाढत नाही. आणि त्याचमध्ये जे सगळ्यात मेन पीक आहे जे मिरची आहे. तर मिरची पीक जे आहे जास्त झपाट्याने वाढत नसते, कारण एक महिना जी आहे ती त्याची शेटल होण्यामध्येच जाते. आणि तिथून जे त्याच्यावर जर एकदम कडाक्याची थंडी पडली तर तो पीक जास्त वाढायची कॅपॅसिटी नसते, किंवा थंडीमुळे जे आहे आपलं मिरची जे पीक आहे ती खराब पण व्हायची शक्यता राहते. आणि तो शक्यतो जास्त करून तर शेतकऱ्यांचं थंडीमध्ये जे पीक आहे ते व्हायरसमुळं पण चालले जाते. जे थंडीमुळे जे आहे ते जास्त किड्याचा प्रादुर्भाव होते आणि रोग पण पडतो. याच्यामध्ये आपल्याला परफेक्ट नियोजन करायचं आहे. आणि मिरचीमध्ये तर आपल्याला प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यायची असते. जसं की मिरचीला जे आहे एक महिना जे आहे आपल्याला लहान लेकरासारखं सांभाळावं लागतं. आणि त्याच्यात जे आहे पहिली 3 ड्रेसिंग घ्यावं लागतात आपल्याला मिरची पिकाला. जे आहे आपल्या पहिल्या ड्रेसिंग म्हणजे आपण 19-19 आणि होमी घेऊ शकतो आपण. दुसऱ्या ड्रेसिंगमध्ये पण PCT 410 किंवा एक्ट्रा, त्याचबरोबर होमी घेऊ शकतो आपण. आणि तिसऱ्या ड्रेसिंगमध्ये पण घ्यायचं आहे आपल्याला PCT 410 आणि 10-54-10. या अशा प्रकारे आपल्याला 3 आळवण्या करायच्या आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे स्प्रेमध्ये आपल्याला स्टार्टिंगला जे आहे जास्त हार्ड स्प्रे घ्यायची नाही, जेणेकरून स्टार्टिंगला जर आपण हार्ड स्प्रे घेतली तर जे समोर जे आहे तर आपल्याला रोग नियंत्रण होणार नाही. तर स्टार्टिंगला आपण इमिडासारख्या, जंप, एक्ट्रा अशा स्प्रे घ्यायचे, जे नॉर्मल 1 महिन्यापर्यंत, जे आपल्याला जास्त हार्डपर्यंत घ्यायचं नाही. आणि जे आहे 1 महिन्याच्या पुढे जे आपल्याला बेण्याची फवारणी घ्यायची आहे. एक बेण्याची स्प्रे करायच्या 2 वेळेस करायचं. एक 30 दिवसानंतर बेण्याची फवारणी घ्यायची, आणि एक तिथून 15 दिवसांनी गॅपमध्ये एक बेण्याची फवारणी घ्यायची. बेण्याची फवारणी केल्यानंतर आपल्याला 4 ते 5 दिवस कसलीही फवारणी करायची आहे. आणि तिथून जे आपली 40 ते 45 दिवसाच्या अवस्थामध्ये जे आहे तर आपल्याला फ्लॉवरिंग चेक चालू होती. त्यावेळी जे आहे झाडाला जे आहे सूक्ष्म अन्नद्रव्याची खूप कमतरता भासवती. आपल्याला ब्रेकझिल प्लस, परत आपले जे काही मायक्रोन्यूटन आहेत साधे तेच घ्यायचे आहे, जास्त भारीचे पण नाही घ्यायचे. बायोटाएक्स असं जे बुडातून देऊ शकतो आपण ठिबकद्वारे. विदाऊट मल्चिंग तर आपली मिरची शक्यतो सक्सेस होणारच नाही. जे आपल्याला मल्चिंगवर घ्यायचे आहे ठिबक आतरून. आणि जे आपल्याला 15-15 दिवसाला जे आहे बेसर डोस द्यायचे आहे. 8-24-24, 9-21-21, 10-26 DAP, युरिया घ्यायचा नाही अजिबात. युरियाचं प्रमाण आहे जे झाडाला आपल्या गेलत नाही पाहिजे. युरिया जे आहे ते झाडाचे एकदम लसलस करते, आणि त्याच्यावर रोग नियंत्रण होत नाही नंतर आपल्याला. युरियामुळे खूप अधिक झाडाची क्वालिटी येते, आणि ते एकदा क्वालिटी जी झाली तर पूर्ण झाड जे आहे आपल्या थ्रिप्स नियंत्रण होणार नाही. आणि जे आहे पुढचं जे नियोजन आहे आपल्याला, जे 30 दिवसाच्यानंतर जे आपल्याला 12-61 एकरी 5 किलो, 13-40-13 5 किलो, हे आलटून पलटून आपल्याला कंटिन्यू 2 महिने होईपर्यंत चालू द्यायचं आहे. कारण हे जे आहे आपल्याला 5 दिवसाचा गॅप खाली द्यायचा आहे. आणि हे बेसर डोस जे आहे आपली 15 दिवसाला एक डोसला पडला पाहिजे. आणि जर तुमच्या मिरची पिकात जर वाढ होत नसेल, आणि जर कडाक्याची जर थंडी असेल, तर जे आपल्याला एकरी 3 किलो जे आहे सल्फर द्यायचे आहे आपल्याला, जे की 80% WDG मध्ये आहे ड्रिपने. आणि सल्फर द्यायचं आहे खालून, आणि वरून पण आपण स्प्रे घेऊ शकतो. आणि जर आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य जर खालून द्यायचे असतील तर मिक्सोल्डी देऊ शकतो आपण. आणि
महाफ्लोरा वगैरे आपण खालून पण देऊ शकतो आणि स्प्रेद्वारे पण देऊ शकतो. आणि जर तुमची मिरचीची जर वाढ होत नसेल तर झिप्रोलिक ॲसिड पण आपण स्प्रेमध्ये घेऊ शकतो. झिप्रोलिक ॲसिड सोबत जे आहे आपल्याला प्रतिपंप एका जे आपली एक डबी येते तर त्या डबीमध्ये आपल्याला 3 पंप करायचे आहे. त्याच्याचबरोबर 2 नाईन्ट्या घ्यायचे आपल्याला 3 पंपासोबत. तर याचे एक स्प्रे घ्यायचा आहे आपल्याला. थंडी असली तर झिप्रोलिक ॲसिडचा जे आहे जास्त वापर करू नका. आणि मिरची पिकाची जी आहे एकदम काळजी घ्यायची, कारण मिरची पिका जेवढे उत्पन्न आहे जे कोणत्याच पिकामध्ये नाही. जर मिरची पिकाला जरी आपल्या बाजारभाव जरी नाही सापडला तरी जे आहे मिरची पिकाची आपण जे आहे लाल करून पण विकू शकतो, त्याची चटणी करून पण विकू शकतो. मिरची पिकात जे आहे ते ऑप्शन खूप आहे. आणि मिरची आत्तापर्यंत तर मिरची असं 20 रुपयाच्या खाली 25 रुपयाच्या खाली जे आहे कधी आलेली नाही आहे. आणि एकरी मिरचीचं टार्गेट आहे ती आपल्याला 150 ते 200 क्विंटलपर्यंत ठेवायचं आहे. आणि शक्यतो जास्त तर खर्च करायचाच नाही आपल्याला. आणि हे बघू शकतो आपण आपले मिरची झाड जे आहे, सॉरी हे बघू शकतो हे आता फ्लॉवरिंग अवस्थामध्ये आहे. याला कसल्याही प्रकारे हार्ड स्प्रे घेतलेला नाही आपण. आणखीन आपण याला बेण्यासुद्धा दिलेलं नाही, झिप्रोलिक ॲसिड पण दिलेलं नाही आणखीन. आणि अशा प्रकारे जे आहे आपली मिरची पीक जे झालेलं आहे हे बघू शकतो आपण. कुठं कुठं जे आहे मिरच्या पण लागायला सुरुवात झालेली आहे, हे बघू शकतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्याशी जोडून राहा. धन्यवाद.